CHO एक्झाम 2025 समुदाय आरोग्य अधिकारी परीक्षा। बघा, जो लेटेस्ट सिलेबस त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये दोन टॉपिक्स अतिशय महत्त्वाचे आहेत। पहिला आहे बेसिक्स ऑफ ह्यूमन बॉडी आणि दुसरा आहे न्यूट्रिएंट्स इन कॉन्टॅक्ट विथ ह्यूमन बीइंग। चला तर मग आजच्या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांना आपण या दोन टॉपिकवरती काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते, PYQs काय होते आणि काय अतिसंभाव्य प्रश्न असू शकतात दोनही बघणारे। म्हणजे याच्यामध्ये काय प्रश्न आहेत, त्याचं करेक्ट ऑप्शन काय आहे, ते ऑप्शन करेक्ट का आहे, म्हणजे त्याच्या मागे काय एक्सप्लेनेशन आहे, बाकीचे ऑप्शन्स काय आहेत, त्यांचं काय एक्सप्लेनेशन आहे, सगळं आज आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे। सेशनच्या शेवटी तुम्हाला काय मिळणार की नेमकं या दोन टॉपिकवर काय प्रश्न विचारले होते, त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, तेच करेक्ट का आहे, त्याच्या मागची काय थिअरी आहे, सगळं आज आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे। चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, CHO ही जरी पोस्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ते घेत असेल तरी सुद्धा चांगली सॅलरी आहे, सोबतच भरपूर स्पर्धा देखील असते। प्रॉपर प्रिपरेशन करणं गरजेचं आहे आणि तुम्ही लेटेस्ट GR देखील पाहिला असेल। बऱ्याचदा गव्हर्नमेंट काय करतं, काही वर्षानंतर ते आपल्याला फुल टाइम करून घेत असतं, त्यामुळे प्रॉपर प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे। CHO एक्झाम 2025-26 याच्यामध्ये जो टेक्निकल पार्ट आहे, सिलेबस आपण पुढे बघणार आहे, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सगळं याच्यामध्ये कव्हर होईल। 100 मार्कांपैकी 80 मार्क्स तर 100% तुम्हाला मिळतील याची गॅरंटी। सगळी बॅच ही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असेल। झालेलं लाईव्ह सेशन ऑटो रेकॉर्ड होईल, तुम्ही कितीही वेळेस ते अनलिमिटेड वेळेस परत परत बघू शकता। अफोर्डेबल प्राइस आहे। 15 नोव्हेंबरपासून आपण स्टार्ट करतोय बॅच। जॉईन व्हायचं असेल तर आपला ॲप आहे PDK अकॅडमी, गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून ते डाउनलोड करा, किंवा काही क्वेरी असेल तर या नंबरला कॉल करा। चला मग आजच्या सेशनला सुरुवात करूया। जर सिलेबस विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिला तर 100 प्रश्न 100 मार्कांसाठी आहेत। टेक्निकल नॉन टेक्निकल असा सगळा सिलेबस आहे। याच्यामध्ये एक टॉपिक आहे जो आज आपल्याला त्याच्या संदर्भाने PYQs आणि ते संभाव्य प्रश्न बघायचे, तो आहे बेसिक्स ऑफ ह्यूमन बॉडी, 2 नंबरचा आहे बघा। आणि त्याच्यानंतर आणखी एक टॉपिक आहे दॅट इज 9 नंबरचा न्यूट्रिएंट्स। कसे क्वेश्चन्स आहेत, त्याच्या मागचं एक्सप्लेनेशन काय, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एकदा सगळ्यात महत्त्वाचं उत्तर टाईप पण करा, जेणेकरून तुमची पण प्रॅक्टिस होईल। चला पहिला प्रश्न व्यवस्थित बघूया। विच एन्झाइम इज सिक्रेटेड इन द माउथ अँड व्हॉट डज इट डायजेस्ट। इथं 2 प्रश्न विचारले ॲक्च्युली। माउथमध्ये कोणतं एन्झाइम सिक्रेट केलं जातं आणि ते डायजेस्ट काय करतं। आता ना तुम्हाला काही एन्झाइम्स विद्यार्थी मित्रांनो माहिती असलं पाहिजे। जरी आपण BMS झालोय तरी काय होतं, स्पर्धा परीक्षेमध्ये थोडासा वेगळ्या पॅटर्नने अभ्यास करावा लागतो। इथं तुम्हाला सगळं तुम्ही BMSच झाले किंवा BUMS झालं असेल युनानी, किंवा तुमचं BSc नर्सिंग झालंय, म्हणजे सगळंच आपल्याला येईल असं होत नाही। स्पर्धा परीक्षेचा थोडासा पॅटर्न वेगळा असतो। आता याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी अगोदर मी बेसिक्स सांगतो, म्हणजे तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल प्रश्न देखील आणि त्याचं करेक्ट ऑप्शन देखील। बघा, आपल्याला माहिती असेल की माउथमध्ये सलायव्हरी ग्लँड आहे आणि ही सलायव्हरी ग्लँड जी आहे ती सलायव्हा सिक्रेट करेल, हो ना। आणि सलायव्हा सिक्रेट झाल्यानंतर काय होतं बरं, की या सलायव्हाचा उपयोग काय होतो की जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे, जसं ज्याला आपण पॉलिसॅकराइड्स म्हणतो, म्हणजे मोनोसॅकराइड, ओलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड्स हे आपल्याला माहिती पाहिजे। आता या सलायव्हामध्ये ना, या सलायव्हामध्ये कोणतं एन्झाइम असतं, तर याच्यामध्ये असतं सलायव्हरी अमायलेज, हो ना। आता हे जे एन्झाइम आहे सलायव्हरी अमायलेज, ज्याला आपण काय म्हणतो, यालाच आपण काय म्हणू शकतो, याला आपण टायलिन देखील म्हणतो, हो ना। आपल्याला माहितीच असेल, हे ऐकलं असेल कधीतरी, तर याला आपण टायलिन म्हणतो। आता जी सलायव्हरी ग्लँड असेल ती सलायव्हा सिक्रेट करेल, ज्याच्यामध्ये जे एन्झाइम आहे सलायव्हरी अमायलेज, ज्याला आपण टायलिन म्हणतो। तर हे ॲक्च्युली काय करतं की माउथमध्येच हे ना डायजेशन स्टार्ट होतं। म्हणजेच काय होतं, जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे ज्याला आपण काय म्हणतो स्टार्च म्हणतो, तर याला काय करतं, सिम्पलर शुगर किंवा सिम्पलर कार्बोहायड्रेटमध्ये त्याचं कन्व्हर्जन ते करतं। म्हणजेच या ठिकाणीच डायजेशन स्टार्ट होतं माउथमध्ये। मग आता बघा, हे जे कार्बोहायड्रेट आहे स्टार्च, तर याचं कन्व्हर्जन सिंपल शुगर मोनोसॅकराइडमध्ये, ज्याला आपण माल्टोज, ग्लुकोज म्हणतो, हे करायचं काम कोण करतं, सलायव्हरी अमायलेज करतं। मग याचा आन्सर बघा, विच एन्झाइम इज सिक्रेटेड इन माउथ। माउथमध्ये सलायव्हा म्हणजे सलायव्हरी अमायलेज आहे, अमायलेज, आणि ते काय करतं, जे कॉम्प्लेक्स शुगर आहे, जे पॉलिसॅकराइड आहे, त्याला काय करतं ते, म्हणजे जसं स्टार्च असेल कॉम्प्लेक्स शुगर, त्याचं रूपांतर ते सिंपल शुगर मोनोसॅकराइडमध्ये करतं। मोनोसॅकराइड म्हणजे ग्लुकोज असेल, माल्टोज असेल, ग्लुकोज म्हणजे काय लक्षात ठेवा, C6H12
O6 हो ना, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ते म्हणजे त्याला डायजेशन करायची गरज नाही, मुळातच ते सिम्पल आहे, ते डायरेक्ट ब्लडमध्ये आपण ॲब्सॉर्ब होते. आता डिटेल प्रश्न त्याच्यावरती पुढे आहे, तो आपण बघणार आहे. आता तुम्हाला ना सलायव्हरी ग्लँड, सलायव्हाबद्दल कळालं, हे ऑप्शन्स तुम्हाला मिळालं, याचा आन्सर तुम्हाला मिळालं. पण मी तुम्हाला सांगितलं होतं एवढं करून चालणार नाही, आपलं ऑप्शन बी बरोबर आहे. पण हे पेप्सिन काय आहे किंवा लिपेज काय आहे किंवा ट्रिप्सिन काय आहे, हे देखील एन्झाईम्स आपल्याला शिकावे लागतील. आता पेप्सिन बद्दल माहिती घ्या. पेप्सिन संदर्भात तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर पेप्सिन काय आहे? इट इज सिक्रेटेड इन स्टमक, हो ना, इट इज सिक्रेटेड इन स्टमक. हे पण फार महत्वाचं आहे बरं का, हे पण फार महत्वाचं आहे. आता याच्यानंतर हे स्टमकमध्ये सिक्रीट होतं आणि याचा उपयोग काय होतो, हे जे एन्झाईम आहे ते प्रोटीनचं डायजेशन करण्यासाठी याचा एन्झाईम उपयोगी पडतं. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे पेप्सिन प्रोटीन डायजेशनसाठी हे एन्झाईम कामाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला काय कळलंय पेप्सिनबद्दल, हे प्रोटीन बरोबर आहे, पण इथं पेप्सिन प्रोटीनची जोडी बरोबर आहे, पण माउथमध्ये सांगितलेलं आहे, हे सिक्रेट कुठं होतं आहे, स्टमकमध्ये होतं आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे ट्रिप्सिन, त्याच्यानंतर आहे ट्रिप्सिन. बघा हे जे ट्रिप्सिन आहे इट इज सिक्रेटेड बाय पॅन्क्रियाज. हे फार महत्वाचं आहे, बरोबर. हे कोण पॅन्क्रियाज सिक्रेट करतं, कुठं, इंटू स्मॉल इंटेस्टाइन टू डायजेस्ट, कशासाठी, टू डायजेस्ट प्रोटीन्स. म्हणजे ही सुद्धा जोडी बरोबर आहे, पण माउथमध्ये विचारलं होतं, कळलं तुम्हाला. म्हणजे प्रश्न कसा फिरवला जातो. काय काय शिकलो आपण, अमायलेज सलायव्हामध्ये असतं, हे एन्झाईम काय करतं, कॉम्प्लेक्स शुगरचं सिंपल शुगरमध्ये रूपांतर करतं, हो की नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं पेप्सिन कुठं सिक्रेट होतं, स्टमकमध्ये सिक्रेट होतं, जे प्रोटीनचं डायजेशनसाठी उपयोगी येतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं ट्रिप्सिन, हे सिक्रेट कुठं होतं, सिक्रेटेड बाय द पॅन्क्रियाज, कशामध्ये, इंटू स्मॉल इंटेस्टाइन, काय करतं ते डायजेस्ट प्रोटीन. आणि लास्ट आहे लिपेजबद्दल देखील हे जे एन्झाईम आहे ते काय कामाचं आहे ते देखील आपण इथं बघून घेऊया. बघा अतिशय महत्त्वाचं आहे, डिटेल आपल्याला माहिती असलं पाहिजे. हे जे एन्झाईम आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा सिक्रेटेड बाय द पॅन्क्रियाज, बरोबर, स्मॉल इंटेस्टाइनमध्ये सिक्रेट होतं, पण याचा उपयोग काय होतं, टू डायजेस्ट, याचा उपयोग काय होता लिपिडचा, टू डायजेस्ट फॅट्स म्हणजेच काय, लिपिड, हो की नाही. म्हणजेच काय, लिपेज हे जे एन्झाईम आहे ते सुद्धा पॅन्क्रियाज सिक्रेट करतं स्मॉल इंटेस्टाइनमध्ये, पण हे काय करतं, फॅट डायजेस्ट करण्यासाठी या एन्झाईमचा उपयोग होतो. जे लिपिड्स काय करतं ते डायजेस्ट करतं. थोड्याशा मायनर प्रमाणामध्ये लिपेज हे माउथमध्ये देखील आपल्याला बघायला भेटतं, पण मायनरमध्ये आहे. त्याच्यामुळं याचा मेजर रोल जो आहे तो इथं लिपिड फॅट्स आपल्याला पॅन्क्रियाजमधून सिक्रेट होऊन स्मॉल इंटेस्टाइनमध्ये त्याचा यूज जो असतो तो लिपिड किंवा फॅट डायजेस्ट करण्यासाठी होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय काय पाहिलं आपण, पेप्सिन पाहिलं, अमायलेज पाहिलं, त्याच्यानंतर लिपेज पाहिलं आणि ट्रिप्सिन पाहिलं. कोण कुठं सिक्रेट होतं, कोण सिक्रेट करतं, हे सगळं आपल्याला मिळालं. पहिल्या कॉन्टेक्स्टमध्ये, पहिल्या प्रश्नाच्या संदर्भाने तुम्हाला कळले, माउथमध्ये सलायव्हरी अमायलेज हे एन्झाईम असतं सलायव्हामध्ये आणि ते डायजेस्ट करतंय स्टार्च, बरोबर, कॉम्प्लेक्स शुगर. पहिल्याचं आन्सर मिळालं. चला दुसरा प्रश्न आपण बघूया, अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, इन ह्युमन बीइंग्स when the process of digestion is completed, the proteins, carbohydrates, फॅट्स आर रिस्पेक्टिव्हली, ह्या वर्ड फार महत्त्वाचा आहे, रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रम लावा, म्हणजे अगोदर प्रोटीन मग कार्बोहायड्रेट, फायनली कन्व्हर्टेड इनटू. डायजेशनची स्टेप्स आपल्याला माहिती असेल, जसं इंजेक्शन असेल मग डायजेशन होतं, मग ॲब्सॉर्प्शन होतं न्यूट्रिएंटचं, ॲसिमिलेशन, मग इजेक्शन होत असतं. पण हे सगळं झालं, डायजेशन कंप्लीट झालं, तर प्रोटीनचं रूपांतर कसं होत असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रोटीनबद्दल माहिती असेल का, प्रोटीन इज फॉर्म किंवा मेडअप ऑफ बाय अमिनो ॲसिड्स,
हो की नाही. अमिनो ॲसिड्स, मग अमिनो ॲसिड म्हटलं की आता अमिनो ॲसिड्समध्ये वेगवेगळे अमिनो ॲसिड्स आहे अशा पद्धतीने. एकामध्ये COOH ग्रुप तर असतो, NH2 ग्रुप असतो, हो की नाही. इथं हायड्रोजन असतो, हा ग्रुप फक्त चेंज असतो. पण जर ग्लायसिन असेल तर इथं सुद्धा हायड्रोजन असतं. हे आपल्याला बेसिक माहिती असेल. पण अमिनो ॲसिड्स हे पासून प्रोटीन कसं होतं, बाय युझिंग पेप्टाइड बॉन्ड, CONH बॉन्ड, हो की नाही. बाय युझिंग धिस बॉन्ड, याला पेप्टाइड लिंकेज, पेप्टाइड बॉन्ड म्हणतात. आणि हे असं एकमेकाला चिकटून म्हणजे बॉन्डिंग होऊन प्रोटीन तयार होत असतं. मग हे प्रोटीनचं जर समजा डायजेशन झालं तर रिव्हर्स इंजिनिअरिंग अमिनो ॲसिड्स तयार होईल की नाही. यस. मग अमिनो ॲसिड्स तयार होईल. अमिनो ॲसिड्स इथं ग्लुकोज आलंय, रिस्पेक्टिव्हली विचारलंय. मग प्रोटीनपासून कार्बोहायड्रेट कसा तयार होईल. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे आन्सर असू शकत नाही. सी, शुगर्स म्हणजेच कार्बोहायड्रेट हे आन्सर असू शकत नाही. तुम्ही ए मारा नाही तर बी मारा, दोघंही सध्या तरी बरोबर आहे. पुढे बघूया आपण की 2 नंबरला आहे कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट्स आपल्याला माहिती असेल, जसं मोनोसॅकॅराइड असेल, शुगर्स, कार्बोहायड्रेट म्हणजे शुगर, मोनोसॅकॅराइड असेल, ग्लुकोज असेल, फ्रुक्टोज असेल, माल्टोज असेल, डायसॅकॅराइड असेल, त्याच्यानंतर म्हणजेच ओलिगोसॅकॅराइड, पॉलिसॅकॅराइड, हे आपल्याला ॲक्च्युली न्यूट्रियन्समध्ये शिकणं गरजेचं आहे. याच्यानंतर कार्बोहायड्रेट्सचं आत्ताच पाहिलं आपण, जसं स्टार्च होतं कॉम्प्लेक्स शुगरचं मोनोसॅकॅराइडमध्ये म्हणजे ग्लुकोजमध्ये, माल्टोजमध्ये होतं. तर इथं ग्लुकोज दोनही इथे बरोबर आहे, म्हणजे इथं तरी ऑप्शन एलिमिनेट होत नाही. पुढे जाऊया आपण, म्हणजे दोघं इथं बरोबर येतात. तिसरं आहे फॅट्स म्हणजे लिपिड्स. आणि लिपिड्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं सांगा बरं. लिपिड्समध्ये त्याचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिड्समध्ये होतं. कशामध्ये होतं त्याचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिड्समध्ये होतं आणि ग्लिसेरॉलमध्ये होतं. बरोबर आहे. आता काही त्याचा आपल्याला फॉर्म्युला वगैरे गरजेचं नाही आहे. मग आता आपल्याला कळलं, एक गोष्ट लक्षात ठेवा, फॅटी ॲसिड प्लस ग्लिसेरॉल, नुसतं फॅटी ॲसिड नाही. मग या ठिकाणी हे ऑप्शन काय होतं, बरोबर येतं. हे ऑप्शन असू शकत नाही कारण इथे फक्त फॅटी ॲसिड्स आहे. सो करेक्ट ऑप्शन यहाँ पे बनता है, करेक्ट ऑप्शन बनेगा बी. प्रोटीन्सचं अमिनो ॲसिड्समध्ये, कार्बोहायड्रेटचं ग्लुकोजमध्ये आणि फॅट्सचं फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसेरॉलमध्ये. डन. इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलंय. अतिशय छान असा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ए स्टेप इन ह्युमन न्यूट्रिशन. खालील पैकी कोणती जी स्टेप आहे ती ह्युमन न्यूट्रिशनमध्ये नाही. जर प्रॉपरली तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं असेल, बरोबर, पहिल्या 2-3 मिनिटांमध्येच मी तुम्हाला याचा आन्सर दिला, आत्ता जस्ट पुढच्या याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये. याच्या ज्या स्टेप्स आहेत ना ह्युमन न्यूट्रिशनच्या म्हणजे डायजेशनच्या, तर त्या कोणत्या कोणत्या आहेत हे फार महत्त्वाचं आहे. पहिलं असतं इंजेशन. इंजेशन म्हणजेच काय, म्हणजे फूड कन्झ्युम करणं. म्हणजे आपण काय करतो, फूड टेक, बरोबर, तोंडामध्ये फूड घेतलं की ते इंजेशन स्टार्ट झालं. इनटेक ऑफ फूड. पहिलं काय आहे, इनटेक ऑफ फूड, इंजेशन, बरोबर आहे. फूड इनटेक केल्यानंतर मग त्याचं काय सुरू होतं, डायजेशन, हो की नाही. पहिलं इनटेक ऑफ फूड, इंजेशन, त्याच्यानंतर डायजेशन. डायजेशन नंतर काय होत असतं, डायजेस्ट केल्यानंतर म्हणजे सिम्पलर फॉर्ममध्ये त्याला केलं की नंतर मग काय होतं, त्याचं न्यूट्रियन्सचं ॲब्सॉर्प्शन होतं. ॲब्सॉर्प्शन. डन. हे प्रश्न विचारलेले आहेत बरं का, सिम्पल वाटतात पण ते ऑप्शन्समुळे कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यानंतर काय असतं, ॲसिमिलेशन, हो ना. आणि लास्टला असतं जे काही वेस्ट मटेरियल असेल ते बाहेर टाकणं, त्याला म्हणतो इजेशन. डन आहे इथंपर्यंत. ह्या स्टेप्स आहे डायजेशनच्या किंवा ह्युमन न्यूट्रिशनच्या. याच्यामध्ये फिल्ट्रेशन दिलं. आता हे सगळं डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्युमन बिईंगच्या याच्या कॉन्टेक्स्टमध्ये येतात. पण जर तुम्ही युरिनरी सिस्टीममध्ये पाहिलं असेल तर तुम्हाला रिॲब्सॉर्प्शन, फिल्ट्रेशन या स्टेप्स तिथं बघायला भेटलं असेल. तिथं आपल्याला काय असतं, एक्सक्रीशन, तिथं आपल्याला फिल्ट्रेशन असतं. म्हणजेच काय, रिॲब्सॉर्प्शन, फिल्ट्रेशन, रिॲब्सॉर्प्शन, फिल्ट्रेशन असेल, एक्सक्रीशन असेल, हे सगळं आपल्याला युरिनरी सिस्टीममध्ये बघायला भेटतं. जे बेसिक्स ऑफ ह्युमन बॉडीच्या संदर्भात ते पण बघावं लागणार आहे. पण आता डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एवढ्या स्टेप आहेत. मग इंजेशन आहे, डायजेशन आहे, ॲब्सॉर्प्शन आहे. बट यहाँ पे पूछा क्या है, यहाँ पे पूछा है इज नॉट ए स्टेप इन ह्यूमन न्यूट्रिशन. तो यहाँ पे कौन सा ऑप्शन बनेगा, यहाँ पे बनता है फिल्ट्रेशन. या ठिकाणी ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या सगळ्या कशाच्या आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या. फिल्ट्रेशन ही युरिनरी सिस्टीमच्या कॉन्टेक्स्टमध्ये येते. चला, तर विच ऑफ द फॉलोविंग इज अ फॅट डायजेस्टिंग एन्झाइम. इथं कळलं ना तुम्हाला, याचं करेक्ट ऑप्शन फिल्ट्रेशन आहे, कारण ते नाहीये विचारलंय. नीट बघून घ्या प्रश्न.
विच ऑफ द फॉलोइंग इज ए फैट डाइजेस्टिंग एंजाइम? ऑलरेडी हो गया है, ऑलरेडीच पाहिलंय मी तुम्हाला कोणते कोणते सांगितले. सलायव्हरी अमायलेज कार्बोहायड्रेट्ससाठी, त्याच्यानंतर मी तुम्हाला पेप्सिन सांगितलं होतं प्रोटीनसाठी, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रिप्सिन, ते सुद्धा काय करत होतं, प्रोटीनच डायजेस्ट करण्यासाठी असतं. त्याच्यानंतर आहे लिपेज, जे लिपिडसाठी आहे. लक्षात ठेवा LL लिपेज, लिपिड्स. मग लिपिड्स म्हणजे काय, फॅट. तो यहाँ पे लिपेज ऑप्शन करेक्ट आहे. अमायलेज कार्बोहायड्रेट, पेप्सिन ट्रिप्सिन कशासाठी, प्रोटीनसाठी. पेप्सिन ट्रिप्सिन कशासाठी, प्रोटीन डायजेस्टसाठी. क्लिअर डन. चला इथंपर्यंत ऑप्शन. आता यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये याचं ऑलरेडी झालेलं आहे एक्सप्लेनेशन. यांच्या सगळ्या बाकीचे जे ऑप्शन आहे त्याचं पण झालेलं आहे, त्यामुळे इथं वेळ देण्याची गरज नाही. व्हॉट इज द रोल ऑफ HCl इन द स्टमक? सांगा बरं. HCl का मतलब होता है हाइड्रोक्लोरिक ॲसिड. आता HCl चा रोल काय विचारलंय स्टमकमध्ये बरं का. न्यूट्रलाइजेस ॲसिड्स. बघा मुळातच ॲसिड आहे अकॉर्डिंग टू द अरहेनियस कॉन्सेप्ट किंवा ब्रॉन्स्टेड लॉरी कॉन्सेप्ट. एखादा H+ देत असेल ॲक्वियस सोल्युशनमध्ये, पाण्यात जर एखादा सबस्टन्स टाकला आणि त्याने जर H+ दिलं तर ते ॲसिड आहे, हे अरहेनियस सांगून गेला आहे. ऑलरेडी स्टमकमध्ये वॉटर आहे, आता स्टमकमध्ये HCl आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. मग ॲसिडला न्यूट्रलाइज करायचं असेल, ॲसिडिटी झाली तर सगळ्यात सोडियम बायकार्बोनेट म्हणजे बेस आपण म्हणजे वीक बेस आपण पाण्यात घेतलं तर थोडीशी ॲसिडिटी डाऊन होते, म्हणजे H+ काय होतात, न्यूट्रलाइज होतात OH- सोबत, वॉटर तयार होतं. मग आता ॲसिडच न्यूट्रलाइज करतोय का ॲसिडला? नाही, बेस कधी पण ॲसिडला न्यूट्रलाइज करेल. आणि जर समजा ॲसिड न्यूट्रलाइज करायचं तर बेस वापरावं लागेल, आणि बेस न्यूट्रलाइज करायचं असेल तर ॲसिड वापरावं लागेल. पण याच्यामध्ये वीक वापरावं लागेल, नाही तर ॲसिड न्यूट्रलाइज करायला तुम्ही जर स्ट्रॉंग बेस वापरला तर ते बेस बर्न होतं, हो की नाही. म्हणजे असं होतं. म्हणजे न्यूट्रलाइज कसं करायचं, ॲसिडला बेसने, बेसला ॲसिड नाही. इथं HCl दिलंय आणि न्यूट्रलाइज ॲसिड, HCl ॲसिडला न्यूट्रलाइज करू शकत नाही, तिथं बेस पाहिजे होता, मग त्या विचार केला असता. मग हा विचार तुम्हीच करू शकत नाही, या ठिकाणी हे ऑप्शन नाहीच आहे. त्यानंतर ॲब्सॉर्ब प्रोटीन ॲब्सॉर्ब करायला आहे का? नाही, त्याचे सगळं फंक्शन पाहिलं. किंवा एमल्सिफाईज फॅट्स नाही. आता बघा HCl चा रोल काय आहे ते आपण इथं शिकून घेऊया. बरोबर, HCl जर पाहिलं तर फार स्ट्रॉंग HCl असतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड स्टमकमध्ये. HClच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, व्हॉट इज द रोल ऑफ HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड? पहिली गोष्ट, इट क्रिएट्स ॲसिडिक एन्व्हायरमेंट. ॲसिडिक एन्व्हायरमेंट काय करतं HCl? मुळातच तो ॲसिड असल्यामुळे तो ॲसिडिक एन्व्हायरमेंट क्रिएट करतं. कशासाठी? विच इज युजफुल फॉर डायजेशन. बरोबर आहे. त्याच्यामुळं काय होतं बरं, ॲसिडिक एन्व्हायरमेंट जर क्रिएट केलं त्याच्यामुळं जे इंजेक्शनमध्ये, फूड इनटेकमध्ये जे बॅक्टेरिया आलेले असतील, बरोबर, काही हार्मफुल बॅक्टेरिया जर आले असतील, त्यांना ते काय करतं, हार्मफुल बॅक्टेरियाला किल करतं. हार्मफुल बॅक्टेरिया. HCl चा रोल ॲसिडिक एन्व्हायरमेंट क्रिएट करतंय. हार्मफुल बॅक्टेरिया फूड इनटेकमध्ये आलेले ते काय करतात, किल करतात. सोबतच अतिशय महत्त्वाचा प्रायमरी जो मेन रोल आहे का, जे पेप्सिजन्स असतात, जे पेप्सिनोजेन आहे ते, तर याच्यामध्ये हे एन्झाईम जे आहे पेप्सिनोजेन, तर याला हे इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये जे आहे तर त्याला ॲक्टिव्ह करतं, म्हणजे पेप्सिनमध्ये त्याचं कन्व्हर्जन करतं. HCl चा रोल काय आहे मेन, काय विचारले बघा, व्हॉट इज द मेन रोल ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन द स्टमक? स्टमकमध्ये पेप्सिनोजेन जे आहे एन्झाईम, इनॲक्टिव्ह पेप्सिनोजेन जे आहे एन्झाईम, पेप्सिनोजेन एन्झाईम स्टमकमध्ये जे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये पेप्सिनोजेन एन्झाईम आहे त्याचा ॲक्टिव्ह पेप्सिनमध्ये त्याचं काय करतं, ते कन्व्हर्जन करतं. कळलं, म्हणजे ॲक्टिव्ह करतं पेप्सिन, आणि पेप्सिनचा वापर आपल्याला माहिती आहे काय करतं, प्रोटीन डायजेशनमध्ये त्याचा हेल्पफुल आहे ते. बरोबर आहे. मग काय होतं डिटेलमध्ये लक्षात आलं तुमच्या. HCl चा रोल बॅक्टेरिया किल करायचे, हार्मफुल ॲसिडिक एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं, आणि ह्या ॲसिडिक एन्व्हायरमेंटमुळे काय होतं की हे जे इनॅक्टिव्ह पेप्सिनोजेन एन्झाईम आहे त्याचा ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये पेप्सिनमध्ये ते कन्व्हर्ट करतं, आणि त्याला कन्व्हर्ट केल्यामुळं नंतर प्रोटीन डायजेशनला मदत होते. मग या ठिकाणी बघा हे उत्तर नाही, हे उत्तर नाही, यहाँ पे ऑप्शन बनता है ॲक्टिव्हेट्स पेप्सिनोजेन. क्लिअर आहे ना. म्हणजे
आता संदर्भाने आपल्याला बरीचशी माहिती न्यूट्रिएंट्स आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या बाबतीत सगळी माहिती आपल्याला कसे क्वेश्चन्स विचारले होते, काय अतिसंभाव्य प्रश्न आहे, त्याची थिअरी काय, त्याचं करेक्ट आन्सर काय, बाकीचे ऑप्शन्सच्या संदर्भात थिअरी काय, सगळं आपण इथे व्यवस्थित बघतोय. सगळं क्लिअर झालं. पुढे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए डायजेस्टिव्ह ग्लँड. अब देखो, खूप छान प्रश्न त्यांनी विचारलाय. बघा बरं काय सांगू शकता तुम्ही, कोणती डायजेस्टिव्ह ग्लँड नाही. याच्या संदर्भाने तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे. लिव्हर संदर्भात तुम्हाला एकदम मी माहिती देतो. पॅनक्रियाज ऑलरेडीच पाहिलं तुम्हाला, काय प्रोड्यूस करते, काय सिक्रेट करते. सलायव्हरी ग्लँड नीट बघा, डायजेस्टिव्ह सलायव्हरी ग्लँडमध्ये अमायलेज पाहिलं होतं आपण, बरोबर. एन्झाईम ते कार्बोहायड्रेट, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट सिंपल शुगरमध्ये, सिंपल कार्बोहायड्रेटमध्ये करत होतं, म्हणजे ही डायजेस्टिव्ह ग्लँड आहे. पॅनक्रियाजबद्दल तुम्हाला मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, पॅनक्रियाजबद्दल काय सांगितलं होतं सांगा व्यवस्थित, कमेंट बॉक्समध्ये सांगा, प्रत्येकाने सांगा. पॅनक्रियाजबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पेप्सिन असेल किंवा ट्रिप्सिन असेल, बरोबर आहे ना. तर ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय करतं, म्हणजे ट्रिप्सिन असेल किंवा लिपेज असेल, तर हे काय करत होतं, पॅनक्रियास सिक्रेट करते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, आणि त्याच्यामुळं काय होत होतं, प्रोटीन असेल, फॅट असेल, याचं डायजेशनला मदत करत होतं. मग पॅनक्रियाज ही डायजेस्टिव्ह ग्लँड आहे. लिव्हर सुद्धा आहे का ते बघूया. मग लिव्हरच्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला मी काही माहिती देतो. परत एकदा सांगू, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए डायजेस्टिव्ह ग्लँड. मग डायजेस्टिव्ह ग्लँड म्हणजे त्याचा उपयोग डायजेशनमध्ये होतोय का, सलायव्हरी ग्लँडचा होतोय. आपण पाहिलंय तोंडामध्ये, लाळेमध्ये, सलायवामध्ये अमायलेज असतं, ते कॉम्प्लेक्स शुगर तर सिंपल शुगर करतं, ग्लुकोज, फ्रुक्टोज, माल्टोज हे सगळे सिंपल शुगर्स झाल्या, म्हणजे ही आहे. पॅनक्रियासच्या संदर्भाने काय पाहिलं होतं आपण, ट्रिप्सिन, बरोबर आहे. ती काय करतं, पॅनक्रियास सिक्रेट करतं, ज्यात स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे प्रोटीन डायजेशनला उपयोग येतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं लिपेज, पॅनक्रियास सिक्रेट करतं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, ज्याचा वापर फॅट्स, लिपिड्सचं डायजेशनमध्ये होतं, म्हणजे हे पण बरोबर आहे. लिव्हर आणि थायरॉइड ग्लँडबद्दल माहिती नसेल, आपण लिव्हरबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती असली पाहिजे. लिव्हरच्या कॉन्टॅक्टमध्ये काय माहिती ठेवायचं का, लिव्हर प्रोड्युसेस बाईल. इट प्रोड्युसेस बाईल. त्याचा काय बेनिफिट आहे बरं, याचा उपयोग होतो फॅट डायजेशनसाठी. म्हणजेच लिपेज सोबत हे जे बाईल आहे ते सुद्धा फॅट डायजेशनसाठी युजफुल आहे, जे लिव्हर प्रोड्यूस करत आहे. मग मला सांगा, लिव्हरचा पण डायजेशनशी कॉन्टॅक्टमध्ये संबंध आला. आता थायरॉइड ग्लँड याचं उत्तर आहे. आता तुम्हाला कळलं हे सगळे डायजेस्टिव्ह ग्लँड आहेत, पण नॉट विचारलंय. मग या ठिकाणी ऑप्शन मिळतं आपल्याला थायरॉइड ग्लँड. पण थायरॉइड ग्लँडबद्दल तुम्हाला पण माहिती असली पाहिजे, हो की नाही. मग त्याच्याबद्दल पण जे स्पर्धा परीक्षेसाठी गरजेचं आहे ते तुम्हाला मी इथे लिहून देतो. बघा, थायरॉइड ग्लँडच्या संदर्भाने काय लक्षात ठेवायचं बघा, थायरॉइड ग्लँड देखो जी, एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. काय लक्षात ठेवा, थायरॉइड ग्लँड. आता तुम्हाला ही जी ग्लँड आहे ती कोणती ग्लँड आहे माहिती असेल, एंडोक्राइन ग्लँड आहे. ही काय आहे, एंडोक्राइन ग्लँड आहे. काय करते एंडोक्राइन ग्लँड, ही हार्मोन प्रोड्यूस करते. कोणता हार्मोन सिक्रेट होईल, थायरॉक्सिन. आता हे थायरॉक्सिन हार्मोनचा यूज काय होतो किंवा कशासाठी, पहिलं आहे रेग्युलेट काय करतं, रेग्युलेट काय करतं, मेटाबॉलिझम. हे मेटाबॉलिझम रेग्युलेट करणं किंवा एनर्जी लेव्हल रेग्युलेट करणं, रेग्युलेट करणं किंवा एनर्जी लेवल असेल, बॉडी टेम्परेचर असेल, मेटाबॉलिझम असेल, हे सगळं रेग्युलेट करायचं काम, बॉडी टेम्परेचर हे सगळं रेग्युलेट करायचं साठी हे हार्मोन का यूजफुल आहे, थायरॉक्सिन, जे थायरॉइड ग्लँड काय करते, सिक्रेट करते. तर ते डायजेस्टिव्ह ग्लँडमध्ये येत नाही, हे करेक्ट ऑप्शन आहे. पुढे चला, पेप्सिन ॲक्ट्स बेस्ट ॲट विच pH. आता ना बघा, तुम्हाला pH रेंज माहिती असेल, हो ना. pH रेंजमध्ये आपल्याला माहिती आहे सोरेनसेन 0 पासून 14 पर्यंत pH रेंज असते. याच्यामध्ये मध्यभागी 7 असतो, हो ना, 7 जो न्यूट्रल pH दाखवतो, न्यूट्रल. आणि मग आपल्याला माहिती आहे 0 पासून तर
6.9 पर्यंत हा ॲसिडिक pH असतो आणि 7 तर न्यूट्रल झाला, 7.1 पासून 14 पर्यंत हा बेसिक pH असतो. आता इथं विचारलं पेप्सिन ॲक्ट्स बेस्ट ॲट विच pH. ऑलरेडी माहिती आहे आपल्याला पेप्सिन. आता स्टमकमध्ये HCl आहे, हो ना, स्टमकमध्ये HCl. तुम्हाला एक सांगू का, स्पर्धा परीक्षेमध्ये कधी कधी आन्सर एकदम सिंपल मिळतात. मला काहीच माहिती नाही या ऑप्शनबद्दल, तरी नीट बघा. 10 pH बेसिक आहे, 8 pH बेसिक आहे, 7 न्यूट्रल आहे. मग आपल्याला माहिती आहे स्टमक HCl जे फेवरेबल आहे, हो की नाही, डायजेशनसाठी. तर ते साधारणतः कुठपासून आहे, 0 पासून 6.9. म्हणजे या ठिकाणी हे 3 ऑप्शन एकमेकांच्या सोबत आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगू का, इसे टिक करेंगे तो ये बुरा मान जाएगा. कारण का 8 बेसिक आहे, 10 पण बेसिक आहे. 10 मारलं तर 8 बुरा मान जाएगा, म्हणजे दोनही ऑप्शन घ्यायचे नाही. हे 7 तर न्यूट्रल आहे आणि ऑलरेडी आपल्याला स्टमकबद्दल थोडंफार माहिती आहे. तर त्या ठिकाणी 2 ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे फेवरेबल pH साधारणतः पाहिला 1.5 to 3.5 जो ॲसिडिक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? डन आहे. एकदम सिंपल होतं ऑप्शन. म्हणजे प्रत्येक गोष्ट माहिती असली पाहिजे असं काही नाही, काही इलिमिनेट करून आपल्याला ऑप्शन्स करेक्ट आन्सर मिळतं. यस, पुढे बघूया. विच ऑर्गन इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्टिंग ग्लुकोज इंटू ग्लायकोजन. ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन करायचंय, सांगा. ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये जर करायचं असेल तर कोणता ऑर्गन रिस्पॉन्सिबल आहे, सांगा. स्टमक, गॉल ब्लॅडर, लिव्हर का पॅनक्रियाज, सांगा. ऑलरेडी आपल्याला माहिती असेल ग्लायकोजेनेसिस, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे का हे ऑर्गन कोणतं आहे. तर ऑलरेडी आपल्याला माहिती असलं पाहिजे की याच्यामध्ये जो ऑर्गन आहे ग्लायकोजेनेसिस, जर तुम्ही ही जर प्रोसेस शिकलात तर याच्यामध्ये लिव्हर हे ऑर्गन काय करतं, जे एक्सेस ग्लुकोज आहे ग्लायकोजेनेसिसमध्ये, एक्सेस ग्लुकोज स्टोअर करण्यासाठी ते काय करतं, याचं रूपांतर ते ग्लायकोजनमध्ये करतं. डन आहे इथपर्यंत? काय होतं आता बघा, एनर्जीसाठी ग्लुकोज लागतं, सिम्पलर फॉर्म लागतो कार्बोहायड्रेट. मग जो एक्सेस ग्लुकोज आहे त्याचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करून ठेवायचं आणि हे काम कुठं होतं, लिव्हरच्या संदर्भाने. मग या ठिकाणी विच ऑर्गन इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्टिंग ग्लुकोज इंटू ग्लायकोजन, म्हणजेच ग्लुकोज, एक्सेस ग्लुकोजचं ग्लायकोजन कुठं होतं, कोण ऑर्गन युजफुल आहे, तर लिव्हर आहे. पॅनक्रियाजबद्दल ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. क्लिअर आहे? चला पुढचा प्रश्न बघा. न्यूट्रिशन इन ह्यूमन्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ, सांगा. अतिशय छान असा इथं प्रश्न विचारलेला आहे, सांगा बरं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूट्रिशन, आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे न्यूट्रिशन म्हटलं की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, फॅट्स, बरोबर. हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. कोण किती एनर्जी देतं तेच सुद्धा माहिती असलं पाहिजे. आता बघा याच्याच कॉन्टेक्स्टमध्ये न्यूट्रिशन वेगवेगळ्या प्रकारचे. ऑटोट्रॉफिक किंवा ऑटोट्रॉप्स म्हणजे काय, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ते दुसऱ्यावर अवलंबून असत नाहीत. जसं प्लांट्स, त्याला ऑटोट्रॉप्स म्हणतात. पण आपल्याला विचारलं आहे ह्यूमन, आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो का? तुम्ही म्हणाल आपण किचनमध्ये करतो, तसं नाही, हो ना. फोटोसिंथेसिसचा वापर करून प्लांट स्वतःचं अन्न तयार करतात, त्यांना ऑटोट्रॉप्स म्हणतात. हेटेरोट्रॉप्स म्हणजे जे अन्नांसाठी, न्यूट्रिशनसाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतात, जसं आपण प्लांट खातो, तुम्ही मीठ खाता. तर इथं बी ऑप्शन आपला ह्यूमन कॉन्टेक्स्टमध्ये बरोबर आहे. पण बाकीचे पण पाहून घेऊया आपण. सॅप्रोफाइट म्हणजे जे डिकेड मटेरियल आहे, डेड ऑर्गॅनिझम आहे, त्यांना खातात, त्यांना सॅप्रोफाइट्स म्हणतात. आपण खातो का? नाही. पॅरासाइट जे होस्टवर डिपेंड असतात, म्हणजे जो ॲक्टिव्ह होस्ट आहे, जसं उवा असेल तर एखाद्या ॲक्टिव्ह होस्टला ते चिकटून राहतात आणि त्याचं सगळं मटेरियल ते कन्झ्युम करतात, त्यांना आपण होस्टवर डिपेंड असणारे पॅरासाइट्स म्हणतो. आपण पॅरासाइट्स नाही, आपण हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशनवर डिपेंड आहे. पुढे बघूया. विच कंपोनंट ऑफ फूड प्रोव्हाइड्स द हायेस्ट अमाऊंट ऑफ एनर्जी. आता मी ऑलरेडीच तुम्हाला पहिलाच प्रश्न त्याचा आन्सर दिलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित बघा. एकदा मला चॅट बॉक्समध्ये
449चा फॉर्म्युला माहिती आहे का? सांगा सांगा. 449 म्हणजे काय? ऐकलंय कधी 449? तर याच्या संदर्भाने तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ते म्हणजे 4 कार्बोहायड्रेट पर ग्रॅम 4 कॅलरी युनिट प्रोव्हाइड करतं, हो ना. 4 प्रोटीन असेल, कार्बोहायड्रेट 4 पर ग्रॅम 4 कॅलरी पर ग्रॅम 4 कॅलरीज बरोबर पर ग्रॅम. कोण? प्रोटीन, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स किंवा लिपिड 9. कार्बोहायड्रेट 4 कॅलरी पर ग्रॅम, प्रोटीन 4 कॅलरी पर ग्रॅम आणि फॅट्स 9 कॅलरी पर ग्रॅम. एवढं कंझ्युम केलं, 1 ग्रॅम जर कंझ्युम केलं तर एवढी एनर्जी ते प्रोव्हाइड करतं. मग त्यांनी काय विचारलंय, विच कंपोनंट ऑफ फूड प्रोव्हाइड्स हायेस्ट अमाउंट ऑफ एनर्जी? तर यहाँ पे प्रोटीन 4 आहे, कार्बोहायड्रेट 4 आहे, फॅट्स 9 आहे. करेक्ट आहे. तर इथं करेक्ट ऑप्शन बनतं फॅट्स. डन आहे. हे लक्षात ठेवा फॉर्म्युला. पुढे बघूया आपण. The main function of saliva in digestion is. सलायव्हाचा काय फंक्शन आहे? सलायव्हा माउथमध्ये सिक्रेट होणार. सलायव्हामध्ये कोणतं एन्झाईम असतं? अमायलेज असतं. ते काय करतं? कॉम्प्लेक्स शुगरचं रूपांतर सिंपल शुगरमध्ये करतं. टू डायजेस्ट फॅट्स नाही जी, प्रोटीन्स नाही. हे कशा कॉन्टॅक्टमध्ये ऑलरेडी माहिती आहे कोणते कोणते एन्झाईम आहेत. न्यूट्रलाइज ॲसिडचा तर काही संबंध नाही. तर या ठिकाणी मेन फंक्शन, मेन पण महत्त्वाचं असतं बरं का. मेन टू डायजेस्ट स्टार्च. नाही तर तुम्ही म्हणाल सलायव्हा, मग ते थोडंसं काय आहे, बेसिक कंडिशन आहे, मग ते न्यूट्रलाइज करतं असं नाही. मेन फंक्शन आहे स्टार्च, कॉम्प्लेक्स शुगरचं काय करायचं? रूपांतर करायचं सिंपल शुगरमध्ये. टू डायजेस्ट स्टार्च इज द करेक्ट ऑप्शन. Which of the following nutrients is absorbed directly into the blood without digestion? म्हणजे कोणती शुगर आहे? सिंपल शुगर असली पाहिजे. सांगा कोणती डायरेक्टली ॲब्सॉर्ब होईल ब्लडमध्ये? तर सिंपल शुगर होईल. मग आता ऑलरेडी फॅट्स होईल का? नाही. स्टार्च कॉम्प्लेक्स शुगर आहे. पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलं, इथं ॲब्सॉर्ब व्हायचं असेल तर कार्बोहायड्रेट, ती पण सिंपल शुगर. स्टार्च कॉम्प्लेक्स शुगर आहे. प्रोटीनचा तर काही प्रश्न नाही. तो ग्लुकोज C6H12O6 याच्यामध्ये हा अल्डोसेस म्हटलं जातं याला. ही शुगर जी आहे ती डायरेक्ट ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होऊ शकते विदाऊट डायजेशन. क्लिअर आहे? कारण ती सिंपल आहे. पुढे बघूया आपण. विच ऑफ दीज व्हिटॅमिन्स इज वॉटर सोल्युबल? न्यूट्रिएंट्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे. न्यूट्रिएंट्स यूजफुल फॉर ह्युमन बिईंग. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वॉटर सोल्युबल जे व्हिटॅमिन्स आहेत बघा, वॉटर सोल्युबल याच्यामध्ये 2 व्हिटॅमिन्स आहे. पहिला आहे बी आणि दुसरा आहे सी. हे वॉटर सोल्युबल आहे. ब जीवनसत्व आणि क जीवनसत्व. आता वॉटर सोल्युबल असल्यामुळं ते युरिनमध्ये बाहेर पडेल, म्हणजे याचं डेली कन्झम्पशन इम्पॉर्टंट आहे. स्टोअर होत नाही बॉडीमध्ये, तुम्हाला ते पुन्हा पुन्हा घ्यावं लागणार आहे. मग लिंबू सरबत तुम्ही प्यायला पाहिजे डेली प्या, 1-2 दिवसाला प्या. हे वॉटर सोल्युबल आहे. दुसरे असतात फॅट सोल्युबल. मग जे वॉटर सोल्युबल नाही ते फॅटमध्ये स्टोअर होतात, हो की नाही. मग फॅट सोल्युबल कोणते कोणते आहेत? मग याच्यामध्ये कोणते कोणते? ते तर राहिलेले सगळेच. जसं ए जीवनसत्व असेल, डी असेल, ई असेल किंवा के असेल. हे काय आहेत? वॉटर इनसोल्युबल, म्हणजे वॉटर सोल्युबल नाही आहेत. डन. मग या ठिकाणी काय विचारलं, विच ऑफ दीज खाली पाहिजे व्हिटॅमिन्स दिले त्याच्यापैकी वॉटर सोल्युबल कोणतं? तर आपण पाहिलं व्हिटॅमिन सी, ब आणि क जीवनसत्व. बाकीचे वॉटर सोल्युबल नाही आहेत. पुढे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डायजेस्टेड इन ह्युमन? खालीलपैकी कोणतं डायजेस्ट होत नाही? सांगा. एकदम सिंपल आहे बघा. प्रोटीन डायजेस्ट होत आहे, ऑलरेडी पाहिलंय. स्टार्च ऑलरेडी पाहिलं आपण. कोणतं एन्झाईम आहे? अमायलेज आहे. प्रोटीनसाठी पेप्सिन असेल, ट्रिप्सिन असेल. हे काय करतात? प्रोटीन काय करतात? म्हणजे ह्या एन्झाईमचा वापर करून डायजेस्ट होतं. फॅटसाठी पण आपण पाहिलं, लिपिडसाठी लिपेज एन्झाईम उपयोगी आहे, ते डायजेस्ट करतो. पण सेल्युलोज हे कार्बोहायड्रेट पॉलिसॅकॅराइड आहे. एकदम काय म्हणावं, एकदम कॉम्प्लेक्स आहे. आणि हे सेल्युलोजसाठी एन्झाईम लागतं सेल्युलेज, आणि जे ह्युमन बॉडी प्रोड्यूस करत नाही. त्याच्यामुळं मग काय होईल? सेल्युलोज नसल्यामुळे सेल्युलोज डायजेस्ट होणार नाही. तर या ठिकाणी ऑप्शन करेक्ट आहे सेल्युलोज.
क्लिअर आहे. डिटेल पाहिलं, पुन्हा पुन्हा रिपीट होऊ नये, वेळ तुमचा वाचावा म्हणून काही क्वेश्चन मी फास्ट घेतोय. द डेफिशियन्सी ऑफ विच व्हिटॅमिन कॉजेस नाईट ब्लाइंडनेस. तुम्ही म्हणाल सगळंच माहिती आहे आम्हाला, हो ना. तर नाईट ब्लाइंडनेसला आपण काय म्हणतो, यालाच आपण म्हणतो निक्टॅलोपिया, हो ना. मग हे कशामुळे होतं, जर रेटिनाच्या कॉन्टेक्स्टमध्ये माहिती पाहिजे. जर व्हिटॅमिन ए जे आहे तर ते काय करतं, रेटिनासाठी युजफुल आहे. आणि जर समजा व्हिटॅमिन एचीच डेफिशियन्सी झाली तर मग तुम्हाला नाईट ब्लाइंडनेस होतो, बरोबर. डिम लाईटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होणार, निक्टॅलोपिया होईल. म्हणजेच काय इथं ऑप्शन होतं व्हिटॅमिन ए. ऑलरेडी पाहिलेलं असतं, नाईट ब्लाइंडनेस म्हणजे व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी असेल तर ते होतं. पुढे, विच ऑफ दिस इज ए कॉम्प्लीट फूड प्रोव्हाइडिंग ऑल न्यूट्रिएंट्स. असं कोणतं फूड आहे जे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स सगळं प्रोव्हाइड करतं. व्हीट, राईस, मिल्क, बनाना ऑलरेडी माहिती आहे. दुधाला आपण जर MPSC स्टुडंट असाल तर तुम्हाला माहिती आहे दुधाला आपण पूर्ण अन्न म्हणतो. तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे मिल्क. यांचा काहीही इथे संबंध नाही आहे. सो डिअर स्टुडंट्स, जर सेशन आवडलं असेल तर तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे जे आम्हाला मोटिवेट करतं ते म्हणजे तुमचे लाईक्स. तुम्हाला जर काही पुढच्या सेशनच्या संदर्भात कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये कोणतं कंटेंट तुम्हाला पाहिजे, पुढचं सेशन कोणत्यावर बनवलं पाहिजे या संदर्भाने कमेंट देखील करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.